सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। त्याचबरोबर या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते। तर तो मंत्र कोणता म्हणायचा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे श्री महालक्ष्मीचं व्रत आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळवण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहण्यासाठी हे श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला गुरुवार असणार आहे। तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटपून आपली नित्य कामे उरकून आपल्याला ही पूजा करायची असते। तर ही पूजा कोणतीही कन्या, स्त्री, पुरुष कोणीही पूजा करू शकतं। तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर मांडायची असते आणि काही स्त्रियांना काही कारणास्तव शक्य होत नसेल तर त्यांनी सायंकाळी 5 ते 6:30 किंवा 7 या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल, कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता। तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। पाटावर नवीन कोरं वस्त्र अंतरायचं आहे। शक्य असेल तर लाल वस्त्र घ्यावं, नसेल तर काळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता। तर कोणतीही पूजा मांडताना आपण देवी देवतांना अक्षताचं आसन देत असतो। तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मी अक्षता तयार करून घेतल्या आहेत। तर सगळ्यात आधी आपण या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करूया। तर सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन ठेवून मी एक दिवा ठेवून घेतला आहे। सर्वात प्रथम आपण कलश मांडणी करून घ्यायची आहे। हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडत असतो, त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे। तुम्ही तांदळाने पाटावरती स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढून त्यावरती सुद्धा हा कलश ठेवू शकता। तर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवलेला आहे। असं केल्याने पूजा उचलताना सुद्धा ते आपल्याला सोपं जातं। कलशावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम देखील ओढून घेतलेले आहेत। कलश हा 80% पाण्याने भरून घेतलेला आहे। तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल टाकायचं आहे। तर पाटावरती एका बाजूला मी